हाय नमस्कार. बघू शकता आमच्या गावाकडला बॅकग्राऊंड कसा आहे. माशी लागली तोंडाव घोंगाय. आंघोळ केली की बाई रोज आंघोळ करते की मी, एक दिवस सुद्धा खाडे नाही की. तर बघू शकताय मका किती खायला आली आणि मकाच्या वर गवत चाललंय. मका आहे का गवत आहे तेच कळना बघा. तर बघून घ्या कुणाकुणाच्या गावाला पाऊस रात्री पडलाय, एकदम मस्त पाऊस पडलाय सांगा मला. तर आमच्या गावाकडे एवढा पाऊस झाला की प्रमाणाच्या बाहेर. माशी घोंगायला लागली, कदाचित मी आजारी पडणार आहे किंवा भांडण येईन असं म्हणतात ना. तर बघा आईचं काय चाललंय. आईचं काय चाललंय बघा. तिथं केली अशी मस्त भेंडी. मी धुतो तिथं वर कपडे दाखव. हे बघा मस्त अशी भेंडी. तोंडाला बघताच पाणी सुटल, बघून घ्या. तर मी धुतो ती कपडे त्यामुळं नाही का. आणि हे तर सगळ्याच्या आवडीचं आहे बघा. काय ओळखा बरं, हे तर सगळ्याच्या आवडीचं आहे. आवडतं का सगळ्यांना सांगा बरं. मग पण पावसा पाण्याचं बेजारी तर जाऊ द्या. आवडते का नाही सांगा. हे बनवलाय ठेसा, वाटी गच्च भरून ठेसा आणि शेंगदाणं आबडदोबड भाजून टाकल्यात. आमच्या आईले स्वयंपाक भारी बनवते. इकडं भात गरम करणं चालू आहे आणि इकडं मस्त अशा भाकरी. आमच्यातले भाकरी स्वयंपाक नसतोय बघा. बघा यायची भाकर बघून घ्या. का बघा गॅसवर सुद्धा चुलीवर सुद्धा भाकर. तर हात गोळा आला बया. तर आमच्या एक नंबर अशा भाकरी बनवते बरं का मस्त. आता इकडं चाललाय तिचा भात गरम करायचं. ती भेंडी बनवली आणि सगळ्यात जास्त तुम्हाला कपडे दाखवू का मी. आमच्या आईनं कपडे बानूला आणलेली. मग तर कुठं ठेवले आहे कपडे पिशवीत. मी तुम्हाला दाखवते कपडे. बॅग मध्ये आहे ना. आता एका हाताने चेन बी काढा यायची नाही, काय करावं. काढते तशीच अपदात. तर आईनं आणले ती मस्त अशी कपडे. बानूला नाहीत घातली. बानूला घालणार दसऱ्या दिवशी. दसऱ्या दिवशी बानूला कपडे घालणार मी. हे बघा आमचं तात्या आलं बघा जेवायला, जेवण करायला. सकाळी लवकर जेवायचं आणि संध्याकाळी लवकर भूक लागते. आता एका हाताने नाही दाखवायचं येणार. हो का असे कपडे आणले ते. पुण्याचे आणले ती आवडली म्हणून. पुण्याहून आणले ते आईने कपडे, आवडले ते म्हणून बानूला. टोपी पण हाय याला. हो का फुग्याचं याला बाह्या नाही त्या फुग्याचे लय बारके फुग्याचे आहेत. बाह्या आहेत हिरवे होते. असे कपडे बानूला आणले ती. लय मोठा होईल बानूला पण काय अडचण नाही. बानू काय चलती का नाही चलत. थंडीच आणले ती. थंडीत पण होईल म्हणली, लिहायला पण होईल. मग आता हे घालायचं तिच्या बड्डेला. बड्डेला झाला ड्रेस बानूला, तर नाही घालत आता. आणि हे त्याच्यावरली लेगीस. हे बघा अशी आईनं आणलेली पुण्याहून कपडे. आता बानूला बड्डेचं बानूचं मिटलं काय करावा. आई म्हणत होती फराक आणू का. नको बाई म्हणलं तिला फराकी नाही छान दिसत. पहिल्यापासून ड्रेसच घातले तर टी शर्ट. आणि तिला फराकी चांगल्या दिसत नाहीत बानूला. आणि लय आहे त्या फराकी, भरपूर फराकी आहे त्या. पण देऊन टाकल्या उसोडीच्या पुरींला. नाही तिला जमत. आईने लय कपडे आणायची पण नाही जमत तिला. ही असलेच आवडते ती पोरांसारखी कपडे. मग आणली. आता झाली बानूचे बिनगुरी बड्डेला. मग बड्डेला लागतात की कपडे, केक. बानूचा बड्डे आहे पुढच्या महिन्यात.
या सगळ्यांनी बानूच्या बानूचा बड्डे 10व्या महिन्यात 10 तारखेला असतोय. दीक्षाचा असतोय 22 तारखेला. आता घट बसायच्यात का तवा दीक्षाचा. आता घट आले तर नेमकं घट संध्याकाळी बसायचं आणि दीक्षाचा बड्डे पण संध्याकाळीच. म्हणजे माणसं बसवतात कवा बसवायचं तवा सकाळपासून चालूच असतं घट बसवायचं बरोबर. तर आईचं चाललंय तिकडं हो का भात गरम करते बघा. मग आम्ही फेकून देत नाही कोणची बी अन्न. आम्ही खातो गरम करून. जी गरीब असतं त्याला जाणीव असतं या, कुणाला बी नसतंय. तर मला हे सांगायचं होतं, दाखवायचं होतं. आणि हे बघा आमच्या रात्री वांग बनवलं होतं भरून. हे सुद्धा वांग गरम करायचं. आणि हे डबा केसावर घेतला बघा आमच्या आईनं. हा भारी आहे का नाही डबं. डिझाईन मध्ये भांडे माणसाला किती बी गोड वाटते ते. मग भांड्याचं काय अवघड लय अवघड असतंय. आता धुणं सारवण आल्यात. पाऊस तर चालू झाला. रात्री तर लय पाऊस होता. काय करायचं. पाऊसही सगळीकडेच आहे का बरं. आता मोठं पाऊस राहिले तर आहे का नाही आहे. मोठं पाऊस राहिले तर वाटतं. तर चालले ते आता जेवण ही आमच्या इकडं. कसं असतं जेव्हा ये वाटेल तेव्हा खायचं बघा. आज काम तर बघा आमच्या घरात बासकाळ नाही. लय दिवस झाले तर तात्या म्हणतात अंडे आणू का 2. काय करावं. तुमच्याकडे पैसे कुठनं आले. कुठनं येऊ दे म्हणजे कुठनं येऊ दे. कुणी हलगी वाजवा येते का तुम्हाला. मला कधी शिकवता हलगी वाजवायला. तसं नव्ह हलगी वाजवायला आमच्या तात्याने सगळ्या पोरांना त्या गावातल्या पोरांना शिकवले बघा हलगी वाजवायला. मला पण वाटतंय हलगी वाजवायला. बायांमध्ये नाही का आराध्या बाया असते त्या त्यांच्यात बसून हलगी वाव काय ते हलगी वाजवायला. तर कला आहे ती पण एक कला आहे. तर कसं असतं माहिती आहे का, जे पण आपण करतो ते कला असते कला. आता ते हलगी वाजवणं पण एक कलाच आहे. हे बघा आमच्या तात्याला जेवण वाढलंय. भेंडी भाकर चपातीच असते. त्यांना शुगर आहे. बानूला पण शुगर आहे. बानूला तर शुगर आहे. तिला पण गोड जास्त नाही जमत. तर चाललंय त्या तात्यांचं. तर चला हेडे आवडलं असलं तर नक्कीच लाईक करा. कसं वाटतंय गावाकडला झणझणीत ठेसा नक्कीच सांगा. कुठं यावंच लागतंय मग ठेसा खायला. आमच्याकडे बादल्या धर बादली पळ उघड्यावर धर बादली पड उघड्यावर असं आहे आमच्याकडे बाथरूम नाही. तर या सगळ्यांनी नाश्ता करायला. ठेसा आणि भाकरीचा नाश्ता करायला या. तर पहिल्यांदाच असं असेल ठेसा आणि भाकरीची नाश्ता करायला. तर चला बाय.